ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून महाराष्ट्रात सध्या जे दंगलखोर वातावरण निर्माण झालंय त्याला शमविण्यासाठी व सामाजिक सलोखा राहण्यासाठी ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी नांदेड येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली। 25 तारखेला मुंबईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीला नमन करणार। त्याच दिवशी दुपारी जे आहे ते आम्ही असणारा महात्मा फुलेंचा वाडा जो आहे पुण्याला तिथं अभिवादन करणार। कोल्हापूरला आम्ही असणारा मुक्काम करणार। त्याच दिवशी 26ला जे आहे शाहू महाराजांना नमन करत आणि हा दिवस महत्त्वाचा आहे कारण का शाहू महाराजांनी आरक्षण 26 जुलैलाच जाहीर केलं होतं। सभा घेऊन आम्ही असणारा ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ही आमची सुरुवात होईल। ती सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना करत ही औरंगाबादला जाईल आणि पावसाचं लक्षण बघून 7 किंवा 8 तारखेला औरंगाबादमध्ये तिची सांगता केल्या जाईल। औरंगाबादला त्याचं एक जाहीर स्वरूप असेल असा हा कार्यक्रम आम्ही असताना आखलेला आहे। रस्त्यामध्ये जेवढी गावं येतील तेवढ्या गावांमध्ये थांबून जनजागृती आम्ही करत राहणार। हेतू आहे की जे दंगलखोर वातावरण झालेलं आहे ते शमवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न आहे। आरक्षण बचाव रॅली म्हणजे ओबीसी आरक्षणाला पाठिंबा आहे असं आपण म्हणतात काय? हो, ओबीसींचं आरक्षणाचं सगळ्यात मोठा ऐरणीवरती आलेला आहे आणि ते कायम राहावं कारण का ओबीसीचं आरक्षण हे विश्वनाथ प्रताप सिंग यांनी GR काढून त्या ठिकाणी दिलेलं आहे। तेव्हा GR कधीही विड्रॉ केल्या जाऊ शकतो, एमेंड केल्या जाऊ शकतो, सगळंच काही केलं जाऊ शकतं। सुप्रीम कोर्टाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण या नावं घालण्याच्या संदर्भातला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जी असंगीता आहे ती त्या ठिकाणीच आहे आणि म्हणून आम्ही असणारा बचाव त्या ठिकाणी हा शब्द वापरतो।